मी योगेश्वर उदारामजी गोखे, राहणार खापा, सामाजिक कार्यकर्ता आहे. आता आपण इथे खेकरा नाला ह्या शासकीय जमिनीवर उभं आहे. इथून शासन शेतकऱ्यासाठी माती उपलब्ध करून देते विनामूल्य. शेती उपयोगासाठी विनामूल्य माती उपलब्ध करून देते. पण एका व्यक्तीने, अस्लम शहा ह्या व्यक्तीने इथची परवानगी काढलेली होती. परवानगी काढून त्यांनी शेतात माती उपयोगासाठी मला माती पाहिजे म्हणून परवानगी काढलेली होती. पण तसं न करता त्यांनी ही माती इतरत्र बहुत साऱ्या भट्टेवाल्यांना खूप मोठ्या प्रमाणात विकलेली आहे, असा माझा आरोप आहे. काल मी त्याच्यासोबत मोबाईलवर संवाद साधला असता तो म्हणाला की मी तहसीलला गेलो नाही, माझ्या ह्या माती उत्खननाशी काही संबंध नाही. आणि पुन्हा त्यांनी असं म्हटलं का मी कोणत्याही कागदावर सही केली नाही, पण परवानगी कोणी काढली ही मला माहीत नाही, असं त्याचं म्हणणं होतं. पण त्याला काल मी ही बातमी पोलीस अधिकाऱ्यापर्यंत, पोलीस स्टेशनला सुद्धा दिली. त्यांनी त्याला बोलावणं केलं काल, तर तिथे तो आपल्या दिलेल्या संवादापासून मुकरलेला आहे. कुठेतरी दबावापोटी तो मागे हटलेला आहे. माझा असा आरोप आहे की इथे खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी उत्खनन करून त्यांनी केली की त्याच्यामार्फत कोणी केली हे मला माहीत नाही, पण कोणीतरी इथे खूप मोठ्या प्रमाणात उत्खनन करून शासनाची दिशाभूल करून खूप मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे, असा माझा आरोप आहे. यावर महसूल मंत्र्यांनी कायदेशीर कारवाई करावी, विशेष लक्ष द्यावं व हे जे उत्खनन झालेलं आहे त्याची मोजणी करून शासनाने न्याय द्यावा. अंदाजे किती उत्खनन करण्यात आलेलं आहे, किती ट्रक माल निघालेला आहे? अंदाजे इथून कमीत कमी 500 ते 1000 ट्रक माल उत्खनन झालेलं आहे पुऱ्या खेकरा नाला एरियातून. आणि हे सर्व अस्लम शहा यांनी केलेलं आहे. काल तो मोबाईल संवाद साधताना मुकरलेला होता, पण त्याच्यामार्फत कोणी केलेलं आहे हे तोच सांगू शकते. याची चौकशी करून महसूल मंत्र्यांनी विशेष आदेश देऊन प्रशासनाला याची चौकशी करावी. आणि इतका मोठ्या प्रमाणात जे भट्टेवाल्यांना ज्याची परवानगी भट्टेवाल्यांनी काढली नव्हती त्यांनी इतकी माती विकली कशी. आणि अगर अस्लम शेखनी स्वतःच्या शेतात माती नेली आहे तर ते ज्या ट्रकनी माती नेली आहे त्याची GPS चौकशी करावी. GPSनं कुठे माती गेली, का गेली याची चौकशी करून शासनाने याच्यावर निर्णय घेऊन योग्य कारवाई करावी. आपल्याला काय वाटते की ते तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांची साठगाठाने या गोष्टी होते? असं तर होऊ शकते. बगर साठगाठीनं कोणी काम करू शकत नाही, नाही का. इतक्या मोठ्या प्रमाणात खुलेआम उत्खनन रोडवर चालू आहे. रोडवर बगर परमिशनचे ट्रक चालू आहे, विना नंबरचे ट्रक चालू आहे. आणि ती माती रोडवर पडून राहिली. परवाच्या दिवशी पाऊस आला, त्या पावसामध्ये ते पुलाजवळ, खापा पूल आहे, त्या पुलाजवळ ती माती पडली होती. मी शेतातून येत होतो, तिथे मी पडलो आणि मला खूप प्रमाणात मार लागला. मी पोलीस स्टेशन खापा इथे गेलो असता ठाणेदाराला फोन केला, ठाणेदार फोन उचलायला तर मला कुठंतरी साशंक वाटते की हे कुठेतरी हे लोक मॅनेज आहे.